प्लेगमध्ये जेव्हा त्यांना अटक झाली, काय सुंदर प्रसंग. म्हणजे सवी बापटच फिरायला गेलेले होते त्या किल्ल्यावरती, आणि सवी बापट जेव्हा फिरायला गेले त्या किल्ल्यावरती तेव्हा त्यांना एक म्हातारी बाई भेटली. आणि ती म्हातारी बाई जेव्हा त्यांना भेटली तेव्हा तिच्याशी ते बोलत होते आणि बोलता बोलता विषय निघाला की तुम्ही कुठून आलेले आहात, काय आलेले आहात. तेव्हा सवी बापट सांगायला लागले की मी असं पुण्यातनं आलो आहे आणि मी लोकमान्यांच्या कचेरीत काम करतो वगैरे वगैरे. तर ती बाई इतकी भारावून गेली, सवी बापट टिळकांच्या सोबत काम करतात हे ऐकून. ती बाई भारावलेल्या अवस्थेत त्यांना सांगायला लागली की अहो, त्या तुमच्या लोकमान्य टिळकांचे माझ्या नवऱ्यावर फार उपकार आहेत म्हणाली. ह्यांना कळे ना की काय उपकार केले टिळकांनी असे. ती म्हणाली टिळक जेव्हा प्लेगच्या नंतर चापेकरांचं प्रकरण झालं आणि पहिला राजद्रोह त्यांना झाला, तेव्हा जेव्हा ते तुरुंगामध्ये होते येरवड्याच्या, आणि ते येरवड्याच्या तुरुंगात जेव्हा होते तेव्हा त्या तुरुंगामध्ये माझा नवरा कामाला होता. आणि टिळक ज्या कोठडीमध्ये त्यांना ठेवलेलं होतं त्या कोठडीच्या बाहेर नेमकी माझ्या नवऱ्याची ड्युटी लागलेली होती. आणि माझा नवरा टिळकांना टिळकांचा तुरुंगवास किती भयंकर होता बघा. कांदा लसूण त्यांनी आयुष्यात कधी खाल्ला नाही, आणि नेमकं तुरुंगामध्ये त्यांना जे जेवण मिळायचं, जे वरण मिळायचं, जी आमटी मिळायची त्यात कांदा आणि लसण घातलेला असायचा, भाकरी मिळायची. आता कांदा लसण घातलेली आमटी टिळकांना चालत नाही. अशा परिस्थितीत काय करायचं? अशा परिस्थितीत ती भाकरी टिळक कुस्करायचे आणि पाणी घालून ती भाकरी टिळक खायचे. मंडालेला होते तेव्हा गीतारस्य पेन मिळालेलं नाही, पेन्सिलीने लिहिलं टिळकांनी गीतारस्य. कांदा लसूण न चालणारा माणूस तुरुंगाचा कालावधी, तुरुंगाचा काळ अशा पद्धतीने व्यतीत करतो, अशा पद्धतीने काढतो. ती बाई सांगायला लागली की ज्या कोठडीत टिळकांना ठेवलेलं होतं त्या कोठडीच्या जवळ माझ्या नवऱ्याची नेमणूक केलेली होती, आणि टिळकांची परिस्थिती कृश व्हायची, त्यांचा देह थोडासा जर्जर व्हायचा, त्यांचं वजन कमी व्हायचं. आणि अशा परिस्थितीत माझ्या घरून माझा नवरा चणे फुटाणे घेऊन जायचा, आणि ते चणे फुटाणे रात्री गुपचूप लोकमान्यांच्या कोठडीत टाकायचा आणि टिळकांना खायला द्यायचा. एक दिवस तुमचे टिळक महाराज त्याला असं म्हणाले की अरे बाबा, तू हे कशाला करतोस, तू हे करायची काही गरज नाही, तू हे जर सगळं करत बसलास म्हणाला तर तुझी एक दिवस नोकरी जाईल त्या तुझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे सगळं कळलं तर, तो असं काही करू नकोस, असं टिळक त्याला म्हणाले. तो म्हणाला नाही नाही, असं नाही, तुम्ही जोपर्यंत इथे आहात तोवर तुमच्या तब्येतीची काळजी घेणं मी माझं कर्तव्य समजतो. आणि टिळक जेवढा काळ त्या कारागृहामध्ये होते तेवढा काळ तो त्यांना आणून द्यायचा, नेऊन द्यायचा, आणून द्यायचा, नेऊन द्यायचा. आणि गंमत अशी झाली की टिळकांची सुटका झाली, आणि जेव्हा सुटका झाली तेव्हा टिळक त्याला शेवटी जाता जाता भेटले आणि म्हणाले कधी माझ्या घरी ये, मला भेट. टिळक तेव्हा विंचूरकरांच्या वाड्यात राहत होते. ते म्हणाले कधी ये आणि मला भेट. आणि भेट असं ते म्हणाल्यानंतर खरंच 6-7 महिन्यांनी टिळकांच्या घरी तो भेटायला गेला. आणि तो भेटायला गेला आणि टिळकांशी गप्पा मारता मारता तो असं म्हणाला की मला आता असं वाटतं तुमचं हे सगळं राष्ट्रीय कार्य बघून आपण ही पोलिसाची नोकरी सोडून द्यावी आणि स्वतःला या तुमच्या कार्यामध्ये वाहून घ्यावं. आता याच्या पुढे गंमत आहे. ती बायको का म्हणाली टिळकांचे उपकार आहे याच्यामुळे नाही म्हणाली. तो जेव्हा म्हणाला की मी हे काम सोडून देतो आणि मला असं वाटतं की आता राष्ट्रीय कार्यात मी स्वतःला झोकून द्यावं, असं जेव्हा टिळकांना तो म्हणाला तेव्हा टिळक त्याला म्हणाले की त्यांनी काय होणार आहे. राष्ट्रीय कार्यामध्ये मुळात घरदार सोडून जोडून घेतलेली माणसं खूप आहे. तू स्वतःची चालती फिरती नोकरी जी तुला व्यवस्थित पैसा देते ती नोकरी सोडशील आणि इथे येशील, त्यानं परिणाम असा वेगळा काय होणार आहे. म्हणजे नाही नाही म्हणे, तुमच्या चळवळीत माझ्यासारखा एक कार्यकर्ता मिळेल. ते म्हणाले असे कार्यकर्ते अनेक आहेत, पण माझ्यासारखे राष्ट्रभक्त जेव्हा तुरुंगात जातील तेव्हा ते तुरुंगात असल्यानंतर त्यांची काळजी घेऊन त्यांना चणे फुटाणे देणारे तुझ्यासारखे पोलीस तर नाहीत म्हणे या देशात, ते हवेत आपल्याला. कुठला माणूस कशा पद्धतीने वापरून घ्यावा, काय विलक्षण ज्ञान आहे. आणि ती बाई म्हणाली की माझा नवरा त्याच्या डोक्यात खूळ गेलं होतं की मी नोकरी सोडतो आणि ह्या सगळ्या कारभारांना लागतो. टिळकांनी त्याला नोकरी सोडण्यापासून वाचवलं, परिणामी माझा संसार वाचला, माझ्या घरात महिन्याला पैसे येत राहिले म्हणाली. कार्यकर्त्यांशी काय कनेक्ट असावा लागतो बघा नेत्यांचा. कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा कनेक्ट संपला की पक्ष फुटतो, हे आपल्याला माहिती आहे. महाराष्ट्राशिवाय कुणीच हे सांगू शकत नाही, नाही का.